नमस्कार. नेहमीप्रमाणे आपलं आमच्या यूट्यूब चॅनलवर सहर्ष स्वागत. आपण नेहमी बघतो तसंच आज पुन्हा एक पत्रिका आणि पुन्हा एक वेगळा विषय आणि काय करायचं ह्या संबंधीची चर्चा. असं करूनच आपण सगळं शिकणार आहोत. हीच शिकण्याची एक पद्धत असेल. प्रयत्न करूया की आज कोण आलं आहे. आज आपल्याकडे एक मुलगी आलेली आहे, ज्या मुलीचा विवाह करावा का नाही असा तिच्या मनामध्ये द्वंद्व आहे. का द्वंद्व निर्माण झालं? करायची इच्छा नसते का? प्रत्येकाला आहे. एक विवाह झाला तरी अजून एखादा करायची इच्छा असते. ही वास्तवता आहे आपली. मग एक विवाह पहिला होतो का नाही, इच्छा असणार का? 100% असणार. मग तर करावा का नको असं सारखं का असेल? कारण काय, ही एक भारतीय म्हणून मुलगी आलेली आहे. 14/11/1996 दुपारी 1:05 जन्म आहे पुण्यातला. आता प्रश्न असा आहे की तिचा प्रश्न आहे की खरंच लग्नानंतर आयुष्य बदलणार का? खरंच लग्नानंतर आयुष्य बदलणार का? हा प्रश्न का तिच्या मनात आला असावा असा एक विचार करा. म्हणजे काय तर लग्नानंतर आयुष्य बदलेलच याची खात्री आज कोण देत नाही. बाजारात सगळ्या गोष्टींचा विमा काढला जातो, पण लग्नानंतरच्या वैवाहिक आयुष्याच्या सुखाचा आजपर्यंत कुठल्या कंपनीने विमा काढलेला नाही. 100% 100% तुम्हाला मिळणार म्हणून विमा काढायची पद्धत नाही आहे. तर तिच्या मनात शंका आली की हे असं का व्हावं, की खरोखरच लग्नानंतर माझं आयुष्य बदलणार का? तुमच्याही मनामध्ये हा प्रश्न येईल. आता प्रश्न असा काय येतो, त्याची कारणं आहेत काहीतरी. म्हणजे प्रत्येक व्यक्तीची पत्रिका वेगळी, प्रत्येक व्यक्तीचं आयुष्य वेगळं, प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यामध्ये त्याच्या पत्रिकेतले घटक वेगवेगळे. एका व्यक्तीचं पत्रिकेचं भविष्य हे दुसऱ्या कुठल्याही व्यक्तीला लागू होणार नाही. त्यामुळं अमक्या अमक्या एका राशीची माणसं असे असतात असं म्हणणं फार धाडसाचं आणि हास्यास्पद ठरेल. बघूया आता भारतीताई काय म्हणतात. त्यांच्या काही वेदना आहेत. त्या पत्रिका हातात देऊन तुम्हाला सांगतात की मला हे असं वाटतं, तुम्ही जरा माझी पत्रिका बघून सांगा. म्हणजे त्या पहिल्यांदा आपल्याकडे आल्यात का? नाही. त्या भरपूर ज्योतिषी फिरल्यात. आपली सवय आहे भरपूर ज्योतिषी फिरायची आणि डोकं फिरवून घ्यायचं, कारण आपल्याला तीच सवय लागलेली असते. बघूया त्यांची साधारणपणे वेदनेची काय काय मांडण्याची पद्धत आहे. त्यांचं पहिलं असं मत आहे की मला लग्न करण्याची इच्छा नाही. मला लग्न करण्याची इच्छा नाही. आता ह्या प्रश्नावर मी काय उत्तर देणार? वय वर्षे 96चा जन्म 1900 म्हणजे ते 4 अधिक 26 आसपास 30 लग्नाच्या आलेला आहे वय. म्हणजे साधारणपणे ह्या मुलीला जसं कळतं आहे, जसं एक 15व्या वर्षी कळतं आहे असं माना. आता 8व्या वर्षीच कळायला लागतं सगळ्या लोकांना. तर एक 20 वर्ष तरी हिला सगळं विवाह, वैवाहिक सौख्य, नवरा म्हणजे काय, संसार म्हणजे काय, मुलं होतात म्हणजे काय, त्यात काय करावं लागतं, कोणत्या आपण इच्छा हेतूंसाठी लग्न करतो, ह्या सगळ्याची जाण आहे. पाहत आहे, घरामध्ये पाहत आहे. आई आहे, वडील आहेत, त्यानंतर शेजारपाजारी आहेत, चुलत बहिणी आहेत, चुलत भाऊ आहेत, त्यांची लग्न आहेत. सगळं पाहिलेलं आहे, सगळं डोळ्यावरून पाहिलं आहे, भरपूर विचार केला आहे. तरीसुद्धा माझी लग्न करण्याची इच्छा नाही. काय असावं पत्रिकेत? बघूया. दुसरं असं की घरातली भांडणं पाहून मला नको वाटतं. म्हणजे घरामध्ये आई वडील जे राहतात त्यांच्यामध्ये रोज आर्थिक बाबीवरून, वैवाहिक सौख्यावरून, मुलांच्या खर्चावरून, मुलांचं कल्याण, घर भाडं, घर चालवणं, असणारी टिकवण्याची नोकरी, त्यामध्ये तारेवरची कसरत, त्यामध्ये त्या पुरुषाच्या, या स्त्रीकडून अपेक्षा, अवास्तव अपेक्षा. काही वेळेला उलटं पण होतं. ह्या स्त्रीच्या पुरुषाकडून अवास्तव अपेक्षा. 8 आणि 10,000 पगारामध्ये MIDCत काम करणाऱ्या मुलाच्या बायकोनं जर मला पाटल्या बांगड्याची इच्छा आहे असं म्हणली तर त्यानं काय करावं? म्हणजे आपल्या इच्छा ह्या आहेत काय, योग्य आहेत काय, पण कोण सांगत नाही. आणि आज नेमकं असं उलटं व्हायलेलं घरांमध्ये मुलाला असं वाटतं
की आपल्या वडिलांच्या साधारणपणे स्ट्रक्चरकडे बघून जगावं. बघा, मुलाला असं वाटतं की आपले वडील कसे जगले त्या स्ट्रक्चरकडे बघून जगावं, आणि मुलीला असं वाटतं की आपली आई कशी जगली तसं आपल्या आईला विचारून जगावं. आता हे कॉम्बिनेशन फार विचित्र आहे. ह्याचे वडील आणि तिची आई हे कधी एकत्र जगलेले नाहीत. मग हे दोन्ही गोष्टी तुम्ही एकत्र आणून ह्यांचे आणि त्यांचे सगळे सल्ले घेऊन जर जगत असाल तर तुमच्या जगण्यामध्ये निश्चितपणे अडचणी येणार. मग ह्या अडचणी काय? म्हणून घरातली भांडणं बघून ती म्हणते नकोच वाटतं. नको वाटतं तर मग पत्रिका का, मग स्थळं का, मग असं का झालं असं विचारल्यावर तिनं पुढचा प्रश्न मला विचारला की मी खूप ज्योतिषांच्याकडे फिरले, मला अनेक ज्योतिषांनी सांगितलं की तुम्हाला वैवाहिक सुख नाही, वैवाहिक सुख नाही. आता इतकं जर ज्योतिषी सांगत असेल तर मग एवढे 4-5 लाख रुपये खर्च करून त्या विवाहात पडायचं आणि सुख नाही म्हणून पुन्हा रोज त्या विवाहाच्या सुखाच्या नावानं, त्या नवऱ्याच्या नावानं लग्न करून देणारे आई वडील, त्यानंतर तिला नांदून घेणारे त्या मुलाच्या आई वडील म्हणजे जे सासू सासरे, या सगळ्यांच्या नावानं रोज दळण दळत बसायचं सांगितलंय कोणी? आता पुढचा प्रश्न तिचा असा होता की मला एका तर ज्योतिषानं असं सांगितलं की तुमच्या पत्रिकेमध्ये मंगळ असल्यामुळे वैधव्य योग संभवतो, सप्तमात मंगळ आहे, त्यामुळं तुमचं लग्न झाल्यानंतर वर्षभराच्या आत तुम्हाला वैधव्य येईल, म्हणजे नवऱ्याचा मृत्यू होईल. मग तर पुढचं म्हणली भीषण आयुष्य, कोणासाठी आणि कुठं जगायचं. मग त्यांना आयतीच तयार, सासू सासऱ्यांना भांडेवाली, स्वयंपाकवाली, घरात काम करणारी, मोफत फक्त पोटावर खाणार, काय पोटाला अन्न घेऊन जगणारी अशी सून मिळाली असेल तर त्यांना का नको आहे? मग असं म्हणून माझी जगायची इच्छा नाही. मग ज्यानं सांगितलं वैधव्य योग आहे त्यानं काही सल्ला दिला असेल, नाही म्हणे तो सल्ला वगैरे दिला, पण त्यानं सांगितलं किती जरी काय केलं तरी हा योग अटळ आहे म्हटल्यानंतर हिच्या मनातून लग्नाची इच्छा संपली. आता त्याच्या अजून एक पुढं गोष्ट सांगितली की माझ्या एका मैत्रिणीची लग्न केल्यानंतर 6 महिन्यात सोड झाली, म्हणजे घटस्फोट झाला. त्या मुलानं सांगितलं की माझं तुझं जमणार नाही, आपले विचार वेगवेगळे आहेत आणि हे फार दिवस टिकणार नसल्यामुळे सरळ तू शहाणी असशील तर घरी जा, असं म्हणल्यानंतर ती घरी आली आणि तिनं हिला सल्ला दिला, तू लग्नाच्या भानगडीत तेवढं पडू नकोस, लय वंगाळनाद. मग तिनं डोक्यातनंच काढलं. आता ह्या पुढच्या भाग म्हणजे काय, तिनं आत्ता पत्रिका काय आणली तर ती म्हणली अहो इतकी स्थळं येतात, सांगायचं काय, करणार आहे काय नाही, आईवडिलांनी तर कुठेतरी नाव नोंदवलं, मग तिथनं ते पत्रिका येतात. आता ते मुलगी करणार नसेल तर त्यांचं नाव का नोंदवलं? आई म्हणते का बस करायचं असते, किती जरी त्रास झाला तर करायचं असते. वडील म्हणले तुला आम्ही आयुष्यावर पोसू शकत नाही, 2 भाऊ आहेत त्यांची लग्न करायची, तुझं लग्न झाल्याशिवाय त्यांना मुली मिळणार नाहीत, आता काय करायचं? मग ते पण खरं आहे. मग भाऊ म्हणतात अगं तू जर तिथे लग्न करत नसशील तर आमची लग्न कशी होणार? म्हणजेच तू काय करायचंस ते तू ठरव. मग आता तिनं पत्रिका आपल्यासमोर ठेवली आणि विचारलं मला सल्ला द्या. आता आपण यांना सल्ला देण्याचा प्रयत्न करूया. आपण काय यातले विद्वान, जाणकार, शहाणे असं काही नाही आहे. आपण साधारण ह्याचा अभ्यास करायचा, आपल्याला काय वाटतं ते द्यायचं. आपला नेहमी अहवाल किंवा आपण दिलेला सल्ला हा कधीही आपल्या क्लायंटवर बंधनकारक नसतो. त्यानं मानायचा का नाही हा तिथून उठल्यानंतर तो ठरवतो आणि तो सोडून देतो सगळं काय वेळेला. त्यामुळे आपण आपला सल्ला देत बसायचं. पैसे घेऊन सल्ला देतो आपण, योग्य सल्ला द्यायचा, एवढं आपण प्रामाणिकपणे काम करायचं. बघूया आता ह्यांच्या वेदना आहेत त्याला आपण काय मार्ग सुचवू शकतो का? लग्नानंतर हिचं खरोखर आयुष्य बदलणार काय, या गोष्टीचं साधारणपणे तारतम्य डोक्यात ठेवून आपण तिला सल्ला देणार आहोत. प्रयत्न करूया की आपला सल्ला कदाचित अभ्यासपूर्ण असला तर तिला त्याचा फायदा होईल. तिचा जन्म आहे 14/11/1996 दुपारी 1:45 पुणे, वार होता गुरुवार. त्यानंतर ही जी लग्न कुंडली आहे ती कुंभ लग्न कुंडली आहे. याचा अर्थ असा की कुंभ नक्षत्र हे कुंभ लग्न आणि शततारका नक्षत्र दुसऱ्या चरणात जन्म आहे. शततारका नक्षत्र दुसऱ्या चरणातला जन्म आहे. आता प्रश्न असा आहे की ह्या दोन्हींचा आपण जर अभ्यास केला तर ही मुलगी साधारण कोणत्या टाईपची असावी असा विचार केला तर आपल्याला टाईप कोणता दिसतो बघूया. पहिला आहे की मूळ नक्षत्रावर आहे. याचा अर्थ असा की हिची मानसिकता श्वान योनीची आहे, म्हणजे आतून लग्न करावं, वैवाहिक सुख असं ओरबडून घ्यावं खावं अशा आतून आंतरिक इच्छा आहे. पण काही सामाजिक दबाव आहेत.
ही नोकरी करते, हिच्या नोकरीवर बऱ्यापैकी घर चालतं. ही मोठी असल्यामुळे ही घरात म्हणू शकत नाही बाबा माझं लग्न करा की हो. दुसरं असं की पत्रिका आहे आपल्याकडे, मुलीची पत्रिका जी असते ती अगोदर जाते. मग ती पत्रिका बघितल्यानंतर मुलाकडचे लोक पाहतात आणि सांगतात मुलीला असा असा मंगळ आहे आणि टिकणार नाही वगैरे. मग मुलांच्याकडून रिस्पॉन्सच येत नाही. मग बहुधा मुलींचे प्रॉब्लेम असे असतात की इतक्या जागी पत्रिका देऊन त्याचा रिस्पॉन्स येत नसेल तर मग काय दोष आहे माझ्यामध्ये, म्हणून ते स्वतः चौकशी करतात. आणि मग तिने जर स्वतः चौकशी केली आणि सांगितलं की ही मंगळाची पत्रिका आहे, आता हा सप्तमात मंगळ दिसतो तुम्हाला सिंह राशीमध्ये, प्रत्यक्षात हा मंगळ दोषच नाही आहे, पण कोण सांगणार. मग त्यावर त्याहीपेक्षा पुढची बाब म्हणजे काय, मी म्हणलो कोणकोणत्या ज्योतिषांच्याकडे गेले, मी काय नाव सांगायला तयार नाही. पण म्हणली मी एक गोष्ट केली, मी मोबाईलवर आलेला मुलगा आणि माझी जन्मतारीख वेळ नाव असं टाकून बघितलं तर त्यात प्रत्यक्षात प्रत्येक वेळी असं यायचं की मुलीस मंगळ दोष आहे, हा विवाह यशस्वी होणार नाही. म्हणजे दुसऱ्या कोणी सांगायला नको, आमच्या मोबाईल नावाच्या ज्योतिषानंच आमचं काय केलं, डोकं फिरवलं आणि आम्ही प्रत्येक स्थळ नाकारत गेलो. आणि मग आलेलं स्थळ जर प्रत्येक नाकारलं तर तुझ्या पत्रिकेत मंगळ आहे, कोणत्याही मुलाची पत्रिका जोडली तर प्रत्येक वेळी त्यात मंगळ हा शब्द येणारच. मग असं जर होत असेल तर बाई ग, तुला कुठलं स्थळ मिळालं तर तुझं काय होणार आहे, आयुष्य बदलणार आहे, नाही बदलणार. मग आयुष्यातला खूप मोठा उशिराचा स्पॅन जर आपण निवडला तर त्यानंतर आयुष्याचे प्रश्न वाढतात, संततीचे प्रश्न वाढतात, जगण्याचे प्रश्न वाढतात. मुलं होतीलच लवकर याची गॅरंटी नाही, आपल्या हातात काही नाही आहे. आपण फक्त हे सगळं जे आहे ते छान करायचं असं फक्त संकल्प सोडून जगत असतो. मग आता ह्या पत्रिकेचा प्रश्न असा येतो की हिचं मूळ नक्षत्र म्हणजे हिची श्वान योनी, हिला आंतरिक इच्छा खूप आहे, परंतु हिची लग्न कुंडली बघितली तर शरीर हे अश्वयोनीचं आहे. अश्वयोनी, घोडा हा ताट बसणार नाही बाबा कधी खाली, नाहीच. मी म्हणतो तेच खरं, माझंच खरं, मला शेलकं खायला पाहिजे, मग मी शेलकंच करणार. मी अगं गोळ काय अमकं तुमकं नको ते खाणार नाही, मला असलाच मुलगा पाहिजे, मला तसलाच मुलगा पाहिजे. आता हे जर सगळं सारखं म्हणत राहिले तर तुम्हाला पाहिजे तसा मुलगा कुंभार गल्लीत गणपती कसा आपण करायला टाकतो तसा करायला टाकून मिळणार आहे का, नाही. मग आपल्याला आहे त्यामध्ये तडजोड करायची आहे. पण हे कधी कळणार, वयाची 35शी संपल्यानंतर कळणार का, मग कधी सांगणार. बरं, कोण कान धरून सांगायला तयार नसतं, सगळे हो हो होईल होईल म्हणतात. त्यामुळे ह्यांची काय होते तर गोची होते. त्यामुळं आता वयाच्या 30शी नंतर देखील आपण हाच पाहिजे, तसलाच पाहिजे, इतक्याच नोकरीचा पाहिजे, इतक्या पॅकेजचा पाहिजे, त्याला अमकंच नको, ते तमकंच नको, आईवडीलच नको, त्यानंतर घरात दुसरी कोण बहीणच नको, चांगली गाडीच पाहिजे, घर चांगलं छान पाहिजे, सगळ्याच गोष्टी कशा मिळतील. मी तिला विचारलं तुझ्या वडिलांचं लग्न होऊन किती वर्ष झाली, तुझं वय 30, म्हणजे लग्नाच्या वडिलाच्या लग्नाला किमान 33 वर्ष झाली म्हणली. मग तुझ्या वडिलांची स्वतःची गाडी आहे का, नाही. तुझ्या वडिलांचं स्वतःचं घर आहे का, आहे. किती स्क्वेअर फुटाचं आहे, 300-350. मग तेवढ्यात तुम्ही राहता की नाही, होय. मग तुम्हाला सांग, ज्या मुलाची तू अपेक्षा करतेस तो मुलगा असणार किती, आता तुझं 30 म्हणजे तो 32-33चा असणार. आता तुझ्या वडिलांचं वय किती, 64. विचार कर, अजूनसुद्धा ते स्वतः काय करू शकले नाही तेवढ्या स्वस्ताईमध्ये. आणि आता तुला मात्र ह्या मुलाची एवढी अपेक्षा असेल तर तू विवाहापासून दूर जात आहेस. म्हणून तुझ्या लग्नानंतरचं आयुष्यसुद्धा जे आहे ते अडचणीचं असेल का, तुझ्या अवास्तव अपेक्षा आहेत त्या एकदा बरोबर आहेत का पुन्हा तपासून बघ. आपल्याला समाधान नावाचा प्रकार आहे, तो म्हणजे कुठला, 1 तोळा सोनं हे समाधान देऊ शकतं, सोनं नसणारही समाधान देऊ शकतं. परंतु 50 तोळे सोनं जवळ असलं तर समाधान नाही तर झोपच लागत नाही. म्हणजे हा जर प्रकार बघितला तर आपल्या अडचणी अशा आहेत. तुझं घर तू स्वतः कधी रोज लोटून पुसतेस का, नाही. मग तुला मोठं 1000 स्क्वेअर फुटाचं घर मिळालं तर रोज तू पुसून लोटणार आहेस का, नाही. मग तुला ते कशाला पाहिजे, तर तिच्याकडे उत्तर नाही आहे. म्हणजे आपल्याकडे अवास्तव अपेक्षांचं जे भांडार आहे ते इतकं प्रचंड आहे की आम्ही विचार करायला तयार नाही आहे. मग तिचं लग्न कसं होईल. मग प्रश्न असा येतो की ही अश्वयोनी एवढी ताट असेल शरीरानं तर तिच्या लग्नाची अडचणी येणार. मग आईवडील मध्यस्थ, इतर कोण काही करू शकणार नाही. आता प्रश्न असा येतो की हिचा जो प्रश्न होता तो प्रश्न असा आहे की माझं लग्न झाल्यानंतर मला काय होईल, तर साधारणपणे सुख मिळेल काय. आता तिचा पहिला प्रश्न होता लग्न करण्याची इच्छा नाही. हे चुकीचं आहे. लग्न करण्याची इच्छा नाही म्हणजे कशासाठी, घरातल्या भांडणामुळं. जर भांडणं जर असतील तरीसुद्धा तू लग्न काय करायला पाहिजे होतेस. मग भांडणामुळं तुझं लग्न होत नाही का, हो.
भांडणामुळे लग्न होत नाही याचा अर्थ असा की घरातले हिच्या लग्नासाठीचे प्रयत्न करण्यापेक्षा ते स्थळ आल्यावर त्याच्यावर वाद करतात आणि त्यामुळं मग हिला इच्छा होत नाही की असलं नको. आई म्हणते, वडील म्हणतात बरं आहे. एखाद्या वेळेला वडील म्हणतात अगं तो अमका अमका असा आहे, तसलंच आई म्हणते नाही छान आहे का, बसा तुम्ही बसा तुम्हाला काय कळतंय. म्हणजे हे दोघांच्यामध्ये वाद आहेत. हे दोन संसदेतले विरोधी पक्ष असल्यासारखे जर वादत असतील आणि मुलांच्या समोर, तर मुलांच्या लग्नाची इच्छा मरणं हे फार सोपं आहे. आलेल्या पाहुण्यांसमोर दोघांनी जर वाद सुरू केला तर पाहुणे टिकणार नाही, ते जाणार लगेच. सेम परिस्थिती घराघरामध्ये आहे. आता प्रश्न असा येतो की हिच्या पत्रिकेत मंगळ आहे काय? बघूया. अश्वयोनी आणि श्वानयोनी असं कॉम्बिनेशन असणारी ही मुलगी आहे. त्यामुळं हिच्या पत्रिकेचा जेव्हा मी अभ्यास करतो तेव्हा मी विचार करणार की आता हिच्या पत्रिकेत आपण काय काय बघायचं. हिच्या पत्रिकेत आपल्याला पहिल्यांदा बघावर गेली हिचा स्वभाव काय. म्हणजे साधारण या पत्रिकेचा मी विचार करताना बघणार प्रथम स्थान कसे आहे. प्रथम स्थान कसे आहे. ही आहे कुंभ राशी. या कुंभ राशीचा स्वामी शनी हा धनस्थानात आहे आणि तो केतू बरोबर आहे. म्हणजे डोक्यात आहे ते फक्त धन, एक नंबरचं चांगलं स्थळ, ज्यांच्याकडे भरपूर पैसा अडका आहे, सगळं आहे, म्हणजे पैशाने समृद्ध आहे, असं सारखं मन तिकडं वळतंय. मग मला सांगा व्यक्तिमत्व जे आहे तुमचं ते साधं, गरीब, चांगला, सालस, विना काय व्यसनाचा असला मुलगा आम्हाला नकोच आहे. व्यसनी असला तर चालेल, परंतु आम्हाला चांगलं उत्तम स्थळ पाहिजे. तुमचं प्रथम स्थान जे आहे ते ओढ घेत आहे धनाकडे. आता असं जर असेल तर मग लग्न होईल, मिळेलही चांगलं स्थळ. परंतु त्यानंतर जर समजा फ्रस्ट्रेशन आलं तर आपण काय बघितलं, धनाला आपण किंमत दिली, परिणामी आपण व्यक्तिमत्वाला, त्यांच्या व्यसनांना, त्यांच्या व्यापाराला, ते काय उद्योग करतात त्याला काहीही नाही बघितलं आम्ही, तर मग निश्चितपणे तुम्हाला त्याचा त्रास होणार. दुसरा असा भाग की आपल्याला चतुर्थ स्थान बघावं लागेल. म्हणजे काय तर हिला सुख मिळेल काय. चतुर्थ स्थानात बघितलं तर चतुर्थ स्थानातला जो वृषभ राशीचा घटक दिसतो आपल्याला, त्याचा स्वामी जो आहे तो स्वामी आहे अष्टमामध्ये, तो आहे राहू बरोबर. अष्टमामध्ये तो आहे राहू बरोबर. आता शुक्र जर बघितला आपण तर तो राहू बरोबर असेल तर तो मित्र आहे. तो स्वतःच्या म्हणजे काय तर साधारणपणे राहू शुक्र युती हे अष्टमामध्ये आहे. पण अष्टमात शुक्र असतो तेव्हा साधारणपणे वाणी चांगली नसते. वाणी म्हणजे भाषा, बोलण्याची पद्धती. शुक्र म्हणजे जिभेवरची सरस्वती. आता काही वेळेला सरस्वती असते, काही वेळेला ती चांगल्या कपड्यामध्ये अवधसा असते, आपल्याला लक्षात येत नाही शेवटपर्यंत. छानपैकी आपला प्रत्येक वेळी आपला मुखवटा वेगळा असतो आणि आत काय आहे समजत नाही, समजतच नाही आतमध्ये काय. त्यामुळं असं म्हटलं जातं की शुक्र जर अष्टमात आला तर साधारण जिभेवर सरस्वतीच्या ऐवजी अवधसा असते. मग अशा प्रकारचं बोलणं, अशा प्रकारचं जगणं, अशा प्रकारचं जर राहणं, म्हणजे अशा प्रकारचं सुख जर लोकांचं असेल तर तशा घरामध्ये, आता हिचं तेच आहे, मला हे अमकं सुख पाहिजे असं म्हणली असेल तर शुक्र अष्टमात आहे, त्यामुळं तिला तसलं सुख मिळणार नाही. आपल्याला पाहिलेलं मिळेल पण प्रत्यक्षात असलेलं सुख वेगळं असणार निश्चितपणे. छान आमटीत तवंग आलेला दिसतोय, मस्त हे चापून जेवणार असं म्हणलो आणि बसल्यानंतर 2 घास घेतल्यानंतर कळलं लय वास यायला लागला आहे, तर त्या जेवणातला अर्थ गेला, जेवणातली किंमत गेली, जेवणातला आनंद गेला. पहिल्याच घासाला जर असं झालं, खूप मुलींचं असं झालं आयुष्यामध्ये, खूप मुलींचं असं. त्यामुळं बरेचशे पत्रिका येतात त्यामध्ये नाममात्र घटस्फोट असा शब्द असतो. 8च दिवस राहिलो, 15 दिवस राहिलो, पहिल्याच घासाला हिला ती आमटी शिळी आणि तार तुटलेली, घाण सगळी वाटायलेली, उलटी येईल असे नको सोडून दिली आणि जेवण उठलो. एक घास पण खाल्ला नाही, पण जेवायला बसलो एवढं मात्र व्हिडिओ शूटिंगमध्ये आलं लक्षामध्ये. मग असं जर झालं असेल तर असं का व्हावं, तर आपली अपेक्षा काय आहे प्रमाणापेक्षा जास्त मोठी आहे, चौकशी न करणारी आहे. त्यामुळे हे चतुर्थ स्थान आमचं अडचणीचं आहे. त्यानंतर मी बघणार साधारणपणे हिचं हे षष्टम स्थानात आहे कर्क राशी. हा कर्क राशीचा चंद्र आहे साधारणपणे इथे धनुराशी. म्हणजेच काय, हा इथं आला बघा धनुराशीत तो गुरु बरोबर आहे. आता चंद्र जेव्हा गुरु बरोबर असतो तेव्हा गुरु हा समग्र आहे. गुरुला विचारलं की अरे चंद्र कोण आहे, तर तो म्हणतो मित्र आहे. पण चंद्राला विचारलं तर तो म्हणतो गुरु समग्र आहे. आणि हे दोन्ही कुठल्या गुरुच्याच राशीमध्ये आहेत. मग गुरुच्या राशीमध्ये असतील तर साधारणपणे तुम्हाला लाभ होईल, 100% लाभ होणार चांगला, कारण हे मित्र आहेत. स्वतःच्या राशीमध्ये गुरु लाभात असेल तर चांगला उत्तम लाभ होणार, गुरु चांगला मिळणार, मध्यस्थ चांगला मिळणार, चांगलं स्थळ बघून देईल, सगळं खरं आहे. परंतु सगळं खरं असलं तर तुमची मनोविकृती काय आहे, तुम्हाला त्रासदायक आहे.
काय केलं आणि चुकून हे सगळं स्वीकारलं, अरे 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 नको करायला पाहिजे होतं. म्हणजे विहिरीत उडी टाकल्यानंतर एवढं शेवाळ आणि पाणी घाणाय, त्याचा वास यायला लागलाय, पोहायला नको वाटतंय. आत्ता तुला गटांगाळ्या खातच पोहावं लागेल, दुसरा पर्याय उरला नाही, अशी परिस्थिती येते. त्यामुळे षष्टम स्थान आपलं जे आहे ना ते अडचणीत असतं. मग आता प्रश्न होतो की सप्तम स्थान बघायचं आहे मला. सप्तम स्थान काय सांगतं? सप्तम स्थानामध्ये मंगळ आहे. हा मंगळ जो आहे तो दोषी आहे का? नाही. का? याचं कारण आहे. हा मंगळाला कोण मंगळ म्हणत असेल तर अवघड आहे. याचं कारण असं, दाते पंचांग पान नंबर 11 काढा. त्यामध्ये जे 3 नंबरचं कॉलम आहे ते वाचा. त्यात लिहिलेलं आहे की रवी शेजारी असेल सूर्य तर हा मंगळ दोष जातो. मुळात हा मंगळ रवीच्याच राशीमध्ये आहे हो. रवी शेजारी असायला कशाला पाहिजे? रवी शेजारी असायला, आई शेजारी नको आहे. आईच्याच मांडीवर बाळ असेल तर मग आई शेजारी असण्याचा संबंध येतो कुठं? रवीच्या राशीमध्ये मंगळ असेल, तो सप्तमात, आणि शेजारच्या घरात रवी असेल तर साधारणपणे हा मंगळ दोष जातो. त्यामुळे ही पत्रिका मंगळाची नव्हे. पण व्यक्तीनं सांगणं आणि मोबाईलनं सांगणं यात फरक आहे. व्यक्तीला बुद्धी असते आणि ज्ञान असतं. मोबाईलला फक्त ज्ञान आहे, बुद्धी नाही. हेड आहे, हेड, ब्रेन नाही आहे मोबाईलला. हे आपल्याला आयुष्याच्या शेवटी कळतं सगळ्या. त्यामुळं प्रत्येक गोष्ट मोबाईलला विचारून जगत असाल तर तुम्ही अडचणीत येणार. त्याला काय आहे? हेड आहे, ब्रेन नाही. हे निर्णय ब्रेनचे आहेत, हे निर्णय ब्रेनचे आहेत. मग ब्रेनच नसेल तर ब्रेनचे निर्णय तो देणार कसे? आणि त्याच्यावर आम्ही आमचं सगळं जर अवलंबून ठेवलं तर आम्हाला निश्चितपणे फटका बसण्याची शक्यता आहे. आणि तोच फटका इथं बसतोय. सप्तम स्थानातला मंगळ काही वेळेला ज्योतिषीसुद्धा चुकीचं सांगतात, कारण त्यांचं वाचन किंवा अभ्यास कमी असण्याची शक्यता असते. आणि मग मुलीच्या आईवडिलांना जर सांगितलं की मुलीला मंगळ दोष आहे, ही टिकणार नाही, किंवा मुलाला धोका आहे तुमच्या, तिला असं वैधव्य योग आहे, मग मुलगा मरणार तुमचा, तर कुठले आईवडील तयार होणार आहे आपल्या मुलाला मारायला? म्हणजे ज्योतिषांचं सुद्धा इथं चुकतं आहे, हे त्यांना लवकर समजत नाही. आपण काय करतोय तर ज्योतिष बघण्याच्या नावाखाली लोकांची घरं मोडतोय, लोकांना त्रास देतोय, लोकांची लग्न मोडतोय. ही पापं कुठं फेडणार या जन्मात तरी? मग हे जर लवकर समजलं नाही तर आपल्याला आपल्या उद्योगामध्ये पैसे घेऊन आपण चुकीचा सल्ला देतो अशी परिस्थिती येईल. त्यामुळं 10 वेळा विचार करा की आपलं बरोबर आहे का. त्यामुळं ह्या मंगळामुळे कदाचित ह्या प्रकार असेल. मग मोबाईलमध्ये बघितल्यानंतर हा दोष दिसणार. काही वेळेला ती म्हणली मोबाईलमध्येच नव्हे तर आम्ही काही ज्योतिषांच्याकडे गेलो. आता त्यांच्या ज्ञानाप्रमाणे त्यांनी सांगितलं असेल तर तो भाग वेगळा. त्यामुळं आता आपण त्यांना काय म्हणू शकत नाही. बरं, कायद्यानं हे कायद्याच्या अखत्यारीत नसल्यामुळे कोण मी काय पण सांगेन असं जर एखादं ज्योतिषी म्हणलं तर त्याला कोण बोलणार नाही. त्यामुळं आपणच आपल्या मुलाची लग्न करत असताना, विवाह करत असताना, ज्याच्यावर मुलीचे आईवडील 5 लाख, मुलाचे आईवडील 5 लाख, 10 लाख रुपये गुंतवणूक करतो, तेव्हा कुठंतरी ज्या ज्योतिषाला त्यातलं काय कळत नाही अशांच्याकडे जात असो आपण आणि आपला सल्ला घेत असो, आणि तो आपल्यावर बंधनकारक नाही पण तो आपण ऐकून घेऊन आपले निर्णय ठरवत असो, तर सुद्धा मला असं वाटतं की पालकांची कुठेतरी ही चूक आहे. ज्या साध्या हळदीच्या समारंभावर 50,000 रुपये खर्च करणारे पालक दिसतात मला आज. परंतु हळदीचंच नुसतं नव्हे, साधं ते तोंड रंगवण्यासाठी आपण मेकअप म्हणतो त्याला 10,000 रुपये देतात. फटाक्याची माळ लावतात 2,000 रुपयाची. पण ज्योतिषाकडे 10 रुपयापेक्षा जास्त पैसे न देणाऱ्यांची जी मानसिकता आहे ती मानसिकता तुमच्या ह्या सगळ्या तोट्याला कारणीभूत आहे. म्हणून 10 वेळा विचार करा की आपल्याला तसा योग्य डॉक्टर लागतो, तसा योग्य ज्योतिषी असणं ही आपली मानसिकता आहे. पण अजून आपण बदलणार नाही. काय बदलणार नाही? आपल्यावर संस्कारच तसे असले तर पर्याय असणार नाही. 7 हा मंगळ. आणि आता प्रश्न असा येतो की मला हे लग्न लाभेल का? हे लग्न लाभेल का जर बघितलं तर आपल्याला काय करावं लागेल? साधारणपणे तिचा भाग्योदय बघावा लागेल. हा भाग्योदय जर बघितला आपण तर काय आहे भाग्योदय? काय भाग्योदय आहे? तूळ राशीत रवी आहे. आता रवी जर जेव्हा आपण बघितला तर तो तूळ राशीत असेल तर काय आहे? तो नीचेचा आहे, नीचेचा आहे. तूळ राशीत रवी नीचेचा काय होईल? मेषेत उच्चीचा, तूळ राशीत नीचेचा. म्हणजे भाग्योदयाकडे जाता जाता तुम्ही प्रकृतीचे प्रॉब्लेम तयार करू शकता. म्हणजेच तुमचा भाग्योदय होईल का नाही मला माहीत नाही, पण विवाह होईल निश्चित. विवाहानंतरचा भाग्योदय होईल का नाही निश्चित सांगता येत नाही. मग हे असं का होतं? तर असं होण्याला 2 गोष्टी कारणीभूत असतात. एक म्हणजे काय तर आपली मानसिकता. आपण कोणती गोष्ट पॉझिटिव्ह का निगेटिव्ह या स्वरूपाने घेतो त्याच्यावरती अवलंबून असतं. आपण कशी घेतो, आपली दृष्टी कुठली आहे,
या आपली वृत्ती कुठली आहे याच्यावरती या गोष्टी अवलंबून असतात. त्यामुळं 10 वेळा विचार करायचा की ह्या मुलीच्या पत्रिकेचा आपण अभ्यास मानसिकतेनं करायचा, मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून. बघा, हिची धनुरास मूळ नक्षत्र, मुळात ही मुलगी क्षत्रिय वर्णाची, म्हणजे साधारणपणे शांत आहे, प्रेमळ आहे असं म्हणणं धाडसाचं ठरेल. क्षत्रिय वर्णाची, उचलून काढायला पाहिजे अशी जर भाषा वापरली कुणाला, मग तो नवरा असो, सासरा असो, भाऊ असो, वडील असो, तर साधारणपणे तुम्हाला क्षत्रिय वर्णामध्ये कोण स्वीकारेल, तुमच्याबद्दल चांगलं कोण सांगेल, साधी गोष्ट आहे. अग्नितत्वाची आहे, एवढं सुद्धा काही तू म्हणलेलं खपत नाही हिला, असं जर असेल तर अवघड आहे. का तर तुमचा राग आत्ता जर कंट्रोल केला नाही तर पुढे तुम्हाला तुमचा राग त्रासदायक ठरू शकतो. त्यामुळे इथून पुढे आत्ता पालकांनी मुलांसाठी राग, अँगर मॅनेजमेंट हे आत्तापासून जर सुरू केलं नाही तर इथून पुढची पिढी ही तुम्हाला जड जाणार आहे, फार जड जाणार आहे. आजची अवस्था तीच आहे. 2 वर्षाचं मूल हे आईवडिलांना, सासू सासऱ्यांना, म्हणजे या 6 जणांना आवरत नाही. का तर अग्नितत्व प्रचंड भरलं आहे. हे कमी करण्यासाठी आम्ही कधी प्रयत्न केले नाही. त्यामुळं 10 वेळा त्याचा वेगळा प्रकार होईल, आपण बघूया त्याचं काय. त्यानंतर हिची दृष्टी सुलोचनी आहे, म्हणून तर ही एवढ्या ज्योतिषाकडे फिरली. ह्या मूळ नक्षत्राची दृष्टी ही जी आहे ती अतिशय सुलोचनी आहे. 10 वेळा चौकशी, पण चौकस करणार, चौकशी 10 जणांच्याकडनं चौकस बुद्धिमत्तेप्रमाणे करणार, मग निर्णय घेणार. इतकं जरी असलं तरी ही अधोमुखी आहे. म्हणजे काय, प्रत्येक गोष्ट मागची काढायची आणि उगाळायची. माझ्या त्या मुली, म्हणजे मैत्रिणीचं असं झालं, माझ्या घरांचं असं झालं, माझी ती एक चुलत बहीण, तिचं लग्न झालं पण ती घरात राहिलीच नाही, आमक्याचं चांगलं झालं, वाईट झालं. वाईट झाल्यांच्या सगळ्या गोष्टी आपण ऐकत राहतो आणि त्या उकरत राहतो. पण लग्न होऊन चांगलं झालं आहे अशांची एक तरी गोष्ट सांग मला, असं म्हणल्यावर तिच्याकडे ती सांगायला नव्हती. म्हणजेच आपला दृष्टिकोन जो आहे तो अधोमुखी आहे. आणि सगळ्यात मोठं काय, तर ही अधोमुखी माणसं जुन्या गोष्टी लोकांच्या काढून उघडत बसतात आणि त्या स्वतःला लावून घेतात. त्यावेळेला मात्र यांची अवस्था बघण्यासारखी होते. मग आता हे झालं काय, तर साधारणपणे स्वभावाचा भाग. आता शरीर काय म्हणते बघूया. शरीराचा विचार केला तर कुंभ रास, शततारका नक्षत्र. आता ह्या शततारका नक्षत्राचे पण काही वैशिष्ट्य आहेत. बघा, हे शततारका नक्षत्र हे शूद्र वर्णाचं आणि वायुतत्वाचं आहे. शूद्र वर्ण म्हणजे विचार करताना चुकीचा पाहिला आणि योग्य नंतर करणार, चुकीचा पाहिला आणि योग्य नंतर करणार. त्यानंतर वायुतत्वाचं मध्ये काय आहे, तर साधारणपणे जे आहे त्यापेक्षा जास्त मोठं सांगणार. हा वायुतत्वाचा दोष आहे. जे आहे त्यापेक्षा, पगार 8,000 असेल तर 15,000 सांगतील. उंची 5 फूट 1 इंच असेल तर बायोडाटा 5 फूट 4 इंच देतील. गरज आहे का, नाही. एक घर असेल 400 स्क्वेअर फुटाचं तर 800 स्क्वेअर फुटाचं म्हणून सांगतील. शेती 2 गुंठे असेल तर 5 गुंठे म्हणून सांगतील. हा प्रकार आहे वायुतत्वामध्ये. आता हे ऊर्ध्वमुखी नक्षत्र आहे, म्हणजे हे फार पुढचं बघतं, फार पुढचं बघतो. 20 वर्षानंतर माझी अवस्था काय असेल. आणि सगळ्यात महत्त्वाचं, हे नक्षत्र अंधदृष्टीचं आहे. मग या अंधदृष्टीला पर्याय नाही. अंधदृष्टीचं म्हणजे काय, तर इतकी चौकशी करून शेवटी गळ्यात काय पडणार, तर जे विचारच केला नाही शेवटी काय का असाना, असू दे काहीतरी असं म्हणून गळ्यात पडतं. आणि मग नंतर मग तुमच्या एवढ्या मोठ्या चौकशीचं काय, एवढ्या मोठ्या चिकित्सेचं काय, हा सगळा प्रकार बघितला तर खूप मुलांचं असं, खूप मुलींचं असं होतं. त्यामुळे अशा प्रकारची ही पत्रिका आहे. आता प्रश्न असा येतो की ही जी महादशा काय होती. जन्मतः अशी जी केतूची महादशा होती, त्यानंतर शुक्राची, त्यानंतर रवीची आणि त्यानंतर चंद्राची. आत्ता तिची चंद्राची महादशा चालू आहे. मग आता चंद्राच्या महादशेमध्ये उपमहादशा जर बघितली तर 11/2024 ते 11/2034 असे 10 वर्षे चंद्राची महादशा आहे. त्यामुळे 11/2024 पासून हिच्या मनात नकारात्मकता सुरू झालेली आहे, कारण चंद्राची महादशा. आता प्रश्न असा येतो की ह्या चंद्राची महादशा, त्याच्यामधली चंद्राची महादशा संपलेली आहे, मग उरली कुठली आता, तर मंगळाची महादशा. ती पण 4/2026ला संपली. मग आता उरली कुठली, तर राहूची महादशा 4/2026 ते 10/2027 एवढ्या कालावधीसाठी आहे. आणि नेमका तो राहू हिच्या अष्टमात आहे. अष्टमात असल्यामुळे तो विवाहाला अडचणी आणत असेल तर साधारणपणे हिचा विवाह 10/27 पर्यंत काय होण्याची शक्यता नाही. म्हणजे पुढच्या वर्षीच्या दिवाळीपर्यंत हे लग्न होणे नाही. तोपर्यंत वय वाढत जाईल, बुद्धी वाढत जाईल, शंका वाढत जातील आणि साधारणपणे चर्चेचं गुऱ्हाळ नुसतं उकळत राहील. गुऱ्हाळातून काय प्राप्त होणार नाही. मग काय, लग्नानंतर आयुष्य बदलेल काय, एकाच गोष्टींचा विचार करतो मी. तो म्हणजे कुठला, तर गुरुबल हे 1/6/2026 पर्यंत
सुख देणारं होतं, सुख देणारं होतं, त्यात विवाह करायला पाहिजे होता. पण उद्याच्या म्हणजे आज आपण चर्चा करत आहोत, साधारणपणे आज आहे 27 तारीख, आज आहे 27 मे 2026. 2 दिवसांनी गुरु बदलणार आहे. म्हणजे 1 तारखेला गुरु बदलला तर त्यानंतर या राशीला साधारणपणे 13 महिने शोक येतोय, म्हणून ते 13 महिने लग्न होणार नाही, शोकातच जाणार. आणि त्यानंतर हे 100% लग्न होईल आणि तिचं खरोखरच आयुष्य बदलेल. का? याचं कारण एकच आहे, ते म्हणजे काय, तर ह्या पत्रिकेमध्ये सगळ्यात चांगली गोष्ट कोणती असेल तर जो बुध आहे तो तिच्या कर्मस्थानात आहे. ही बौद्धिकदृष्ट्या अतिशय हुशार आहे, परंतु ती बुद्धी नको तिथं नको तितकी नको त्यांच्यासाठी वापरते. हा जर प्रकार कमी झाला तर निश्चितपणे ह्या मुलीचं लग्न होईल आणि हिचा भाग्योदय होईल. हिचं खरंच लग्नानंतर आयुष्य बदलणार आहे, अत्यंत चांगलं. फक्त तिला सांगितलं की कर्क राशीचा मुलगा तुला चालणं अवघड आहे, पण बाकी कुठल्याही राशीचं छान आहे. आता तुझं आयुष्य बदलणार असेल तर तू कोणत्या राशीच्या मुलाबरोबर लग्न करणार आहेस याच्यावर ठरणार आहे. तो जर षडाष्टकामध्ये असेल, म्हणजे आता ही जर आज जर समजा बघितली आपण धनु, तर हिनं वृषभ राशीच्या मुलाशी लग्न केल्यास हिला अडचणी येतील. बाकी सगळ्यात छान असेल, प्रयत्न करा. हिचं लग्नानंतर 100% आयुष्य बदलण्याची प्रार्थना करा. ही बदलली तर ते बदलेल, पण कदाचित 13 महिन्याच्या शोकानंतर ही बदलेल आणि हो म्हणेल आणि 100% लग्न करेल असं माझं मत आहे. आणि एवढ्या माणसाच्या अनुभवानंतर माणूस बदलतो याच्यावर विश्वास ठेवा. 100% तिला आयुष्यात चांगलं लाभेल आणि ती लग्न करेल, परंतु ते